तुमचा रंग आमचा। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। महायुती विरोधातील बंडखोरांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ। एकनाथ शिंदेंची दिल्लीत अमित शहांकडे तक्रार। ऑपरेशन कमळवरून शिंदे नाराज, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष, एनडीएचे प्रमुख असल्यानं तुमचा सन्मान राखला जाईल। भाजप नेत्यांची तक्रार केल्यानंतर शहांचं शिंदेंना आश्वासन, सूत्रांची माहिती। तक्रारीचा पाढा वाचणारा नाही तर मी लढणारा नेता, नाराजीचा विषय संपलाय। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही, शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। बाबा मला मारलं म्हणत कोणीतरी दिल्लीला गेलं। शहा शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे यांची खोचक टीका। तर दिल्लीत उजरेगिरी करणारे बाळासाहेबांचा वारसा काय चालवणार, शिंदेंवर निशाणा। ठाकरेंची शिवसेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत। मुंबईतील 36 मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युलावर प्राथमिक सहमती, सूत्रांची माहिती। नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही, वरिष्ठांना सांगितलंय। आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही, आशिष शेलारांकडून स्पष्ट। मुंबई मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून मलिकांकडे जबाबदारी। सलील देशमुखांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। मी पक्षात कोणत्याच पदावर नाही, प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडतोय, सलील देशमुखांची माहिती। गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांची जामनेरच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड। विरोधी पक्षातल्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने साधना महाजन विजयी। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी। कोर्टाच्या आवारात संतप्त महिलांनी रस्ता अडवल्यानं व्हीसीद्वारे कोर्टात हजेरी। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, महिला आक्रमक। मनोज जरांगेंकडून मालेगावमधील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांचं सांत्वन। 2 महिन्यात आरोपीला फाशी द्या, तरच तुमचा धाक बसेल। आरोपीचा एन्काउंटर करा, जरांगेंची मागणी। चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर उद्या मालेगाव बंदची हाक। कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची 4.5 तास चौकशी। तर खारगे समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंजली दमानिया मंत्रालयात। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्याचा आरोप। रायगडमधील ताम्हिणी घाटात थार गाडी 600 फूट दरीत कोसळली। शोधकार्यादरम्यान 6 जणांचे मृतदेह हाती। ऑपरेशन दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद। सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। दिल्ली सरकारच्या आदेशानंतर कोलंबो शाळेच्या 4 शिक्षिकांचं निलंबन। अमरावतीत मद्यधुंद तरुणीच्या कारची 4 जणांना धडक। अपघातानंतर संतप्त नागरिकांचा तरुणीला चोप। दगडानं कार फोडण्याचाही नागरिकांनी केला प्रयत्न। पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केलेल्या चौघांचा आता एनआयएकडे ताबा। दिल्ली स्फोट प्रकरणी कोठडीत रवानगी। डॉक्टर मुझम्मिल आदिल आणि शाहीनसह मौलवी इरफानला 10 दिवसांची कोठडी। पंजाबच्या लुधियानामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। एका दहशतवाद्याचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। दोन्ही दहशतवादी बब्बर खालसा संघटनेचे असल्याची माहिती। भारतात जन्मलेल्या मादी चित्ता मुखीनं 5 शावकांना जन्म दिला। प्रोजेक्ट चित्ताला गती मिळणार। कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांची संख्या आता 32 वर। Co-powered by the bold look of color.